नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नॉलेज मराठी चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे रिंग रोडबद्दल एक महत्त्वाची माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपण वळूयात व्हिडिओकडे। मित्रांनो, पुणे परिपत्रक महामार्गासाठी भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवातीस जमीन मालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। कारण या उद्देशासाठी 250 कोटी रुपयांचा नुकसान भरपाई निधी संमतीसाठी वाढीव मुदतीसह राखून ठेवण्यात आला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने रिंग रोडचा प्रकल्प हाती घेतला आहे। या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया असून सुमारे 8000 शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या भूसंपादनाच्या प्रयत्नांना या महत्त्वाच्या जिल्हा आणि राज्याच्या प्रकल्पासाठी गती मिळाली आहे। एका प्रोत्साहनपर हावभाव म्हणून जमीन मालकांना आवश्यक जमीन सोडण्यात त्यांच्या सहकार्यासाठी 25% अधिक मोबदला दिला जात आहे। जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीला संमती आणि औपचारिक करारनामा अंतिम करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। भूसंपादन प्रक्रियेत सामील असलेल्या 35 संबंधित गावांमधील 16,940 खातेदारांपैकी एका उल्लेखनीय 8,030 खातेदारांनी भूसंपादनासाठी आपली संमती दिली आहे। परिणामी 125 एकर जमिनीच्या वापराच्या बदल्यात 275 खातेदारांना 250 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे। भूसंपादनाच्या प्रगतीत हे मान्य करण्यात आले आहे की जमीनधारकांमधील संमती पर्यायाचा अनुकूल स्वागत आणि जमीन हस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रे संरेखित करण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे विस्ताराची हमी देण्यात आली। संमती सादर करण्याची अंतिम मुदत आता 21 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे। 21 ऑगस्टपर्यंत संमतीपत्रे आणि करारनामे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास अधिकृत भूसंपादन अधिकारी अतिरिक्त 25% भरपाईशिवाय भूसंपादनास पुढे जातील। उर्वरित जमीनधारकांची संमती प्राप्त झाली नाही असे गृहीत धरून। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राइब करायला विसरू नका।